नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री मोरया स्वयंभू अर्धपीठ गणपती तीर्थक्षेत्र वडगाव कासिमबेग तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी असलेल्या गणपती मंदिराविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. आपण गुगल मॅप सर्च करून मोशी चाकण राजगुरू बायपासने पेठ मंचरवरून भीमाशंकर रोडने वडगाव कासिमबेग येथे साधारण 1 तास 46 मिनिटात स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती मंदिराजवळ पोचाल. समोर टेकडी वजा डोंगरावर कमान व गणपती मंदिर आपणास दिसेल. साधारणपणे मंचरपासून पश्चिमेकडे वळल्यानंतर आपणास एक कमान दिसेल. या कमानीतून 4 किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर आपणाला हे क्षेत्र दृष्टीत दिसेल. या कमानीजवळ दुकानातून आपण हार, फुले, दुर्वा, पेढे घेऊन साधारण 60-70 पायऱ्या चढून वरती मंदिरापर्यंत सहज पोचाल. ठिकठिकाणी दगडी बेंच ठेवलेले आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय आहे. पायऱ्यावर पत्र्याचे शेड असल्याने सावली असते. आपण आरामात या मंदिरापर्यंत पोचू शकता. मंदिर परिसरात गणपती स्तोत्र व पुष्पांजली मंत्र याचे फ्लेक्स लावलेले आहेत. ह्याच परिसरात या गणपती क्षेत्राविषयी सविस्तरपणे माहिती सांगणारा एक फलक लावलेला दिसतो. टेकडी वजा डोंगरावर असणाऱ्या या मंदिराची रचना एकदम दगडी आणि साधी असून यात फक्त गणपतीचे मुख आहे. मंदिरासमोर एक चांदीचा वाहन उंदीर आहे. आपण या ठिकाणी आपला प्रसाद, नारळ आणि फुले अर्पण करून मंदिराचे गणपतीचे दर्शन घेऊ शकता. गणपतीचे मुख वडगाव कासिमबेगला आणि शरीर लेण्यांद्रीत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वडगाव कासिमबेग इथं गणपतीचं फक्त मुख असणारे गणपती मंदिर आहे. अशा प्रकारे स्वयंभू मूर्ती असणारे भारतातील हे एकमेव असे देवस्थान आहे. अर्धपीठ मोरया गणपती भीमाशंकर मार्गावर मंचरपासून फक्त 4 किलोमीटर पुढे गेल्यावर वडगाव कासिमबेग गावाकडे जाणारा फाटा लागतो. या फाट्यावरून फक्त 2 किलोमीटर आत गेल्यावर आपण या ठिकाणी पोचतो. निसर्ग संपन्नतेने नटलेल्या वडगाव कासिमबेग गावात याच गावाच्या दक्षिणेकडील डोंगराच्या एका खडकात हेमाडपंथी पद्धतीने बांधणीचे छोटेसे मंदिर आहे. या मंदिरात गणेशाचे मुख आणि सोंड असलेली मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. गणपतीची फक्त सोंड असलेली ही देशभरातील एकमेव गणेश मूर्ती आहे. येथील गणपती मंदिराचा पुराणात मोरया या नावाने उल्लेख आढळतो. पेशवेकालीन दप्तरातही या मंदिराचा उल्लेख आढळतो. स्वतः पेशवे या ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी येत होते. लेण्यांद्रीत शरीर. लेण्यांद्री येथील अष्टविनायक गिरिजात्मक मंदिरातील गणपती मूर्तीला सोंड नाही, त्याची पाठीवर पूजा केली जाते. याबाबतचे उल्लेख गणेश कोश व संस्कृती कोशात आढळतात. त्याच लेण्यांद्रीच्या अष्टविनायक गिरिजात्मज गणपतीचे सोंड वडगाव कासिमबेग
या ठिकाणी स्वयंभूपणे प्रकट झाले असल्याचे बोलले जाते. वडगाव कासिमबेग इथला स्वयंभू मोरया गणपती हे अष्टविनायक गणपती लेण्याद्रीचे अर्धपीठ आहे असं मानलं जातं. त्यामुळे अष्टविनायक यात्रा करणारे बरेचसे भाविक या वडगाव कासिमबेगलाही दर्शन करण्याकरता येतात. लेण्याद्री वडगाव एकाच उंचीवर. इथं प्रकट झालेली गणपतीची सोंड उत्तराभिमुख असून अष्टविनायक लेण्याद्री गणपतीची पाठ दक्षिणाभिमुख आहे. वडगाव गणपतीच्या सरळ रेषेत लेण्याद्री गणपती येत असून ही दोन्ही गणपती मंदिरे समान उंचीवर आहेत. त्यामुळे येथील स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती हा अष्टविनायक गणपती लेण्याद्रीचे अर्धपीठ असल्याच्या शक्यतेला दुजोरा मिळत असल्याची येथील भाविकाची व ग्रामस्थांची भावना आहे. पेशवांचा निधी ब्रिटिशांकडून सुरूच. थोरले बाजीराव पेशवे यांच्या पत्नी काशीबाई या स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपतीच्या निस्सीम भक्त होत्या. या मंदिराच्या तेलवातीसाठी स्वतः पेशवे 1 रुपया दरवर्षी देत असत. पेशवाईच्या समाप्तीनंतर ज्या ज्या मंदिरांना पेशव्यांनी इनामे दिली होती ती इनामे व शाही खजिन्यातून दिली जाणारी मदत इंग्रजांनीही पुढे चालू ठेवली होती. पेशवे काळात दिलेली इनामे तपासणीसाठी ब्रिटिशांनी सन 1852 मध्ये इनाम कमिशन नेमले होते. ब्रिटिशांच्या या इनाम कमिशनने वडगाव कासिमबेग मंदिराचे पेशवेकालीन दस्तऐवज तपासले. त्या आधारे ब्रिटिशांनी दिनांक 15 एप्रिल 1875 रोजी सनद देऊन या गणपती मंदिरास दरवर्षी 1 रुपया मदत सुरू केली. ब्रिटिशांनी 15 एप्रिल 1875 रोजी या मंदिराला दिलेली सनद मोडी लिपी आणि इंग्रजीमध्ये आहे. ही सनद या गणपती देवस्थानाकडे उपलब्ध आहे. पुरातत्व खात्याचे नियंत्रण. हे मंदिर पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली असल्यामुळे गावकरी आणि मंदिराच्या विश्वस्तांना या मंदिरामध्ये कोणतेही नवे बदल करता येत नाहीत. मंदिर परिसर सुशोभीकरण करण्याचे काम देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मंदिरात वेगवेगळे धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात. भाद्रपद महिन्यात गणेश जयंतीच्या वेळी इथं गणेश फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते. शासनाने या देवस्थानला सन 2005 साली क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे. या मंचर भूमीत प्राचीन काळापासून अनेक ऋषी तप करत असत. कालांतराने एका बलाढ्य राक्षसाने म्हणजेच भीमासुराने त्यांच्या तपात व्यत्यय आणून त्यांना छळण्यास सुरुवात केली. ऋषींनी शेवटी कंटाळून श्री भगवान शंकरांना विनवणी केली. श्री भगवान शंकर भक्ताच्या हाकेला मणिपूर येथे धावून आले. ही बातमी भीमासुराला घोर अभयारण्यात भीमाशंकर येथे असताना समजली. त्याने त्याच्या बलाढ्य शक्तीने श्री भगवान शंकरांना जागेवरच थोपवले. शेवटी त्यांचे काही या भीमासुरासमोर चालेना म्हणून ऋषींनी श्री भगवान शंकरांना विनंती केली की जवळच 1.5 कोस दूर अंतरावर आजचे वडगाव कासिमबेग येथे श्री गणेश वास्तव्यास आहेत, त्यांना मार्ग विचारू. श्री गणेशांच्या सल्ल्याने श्री भगवान शंकरांनी 12 वर्षे तप याच तपेश्वर भूमीमध्ये केले व सिद्धी प्राप्त करून त्यांनी भीमासुराचा वध करून येथील ऋषीमुनींना भयमुक्त केले. म्हणूनच या भूमीची ओळख तपनेश्वर या नावाने केली जाते. या मंदिरासमोरच एक भव्य धर्मशाळा असून बाजूलाच एक श्रीराम मंदिर आहे. या मंदिरामध्ये
राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्त्या असून समोर हनुमानाचे मंदिर असून बाजूलाच आई तुळजाभवानी यांची देवीची मूर्ती आहे, जोगेश्वरी देवीची मूर्ती आहे. तसेच हनुमानाची ही मूर्ती या मंदिरामध्ये आपणास पाहावयास मिळते. त्यांचे दर्शन घेऊन बाजूलाच असलेल्या महादेव मंदिराचेही आपणाला यथायोग्य दर्शन घेता येईल. श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती तीर्थक्षेत्र. मित्रांनो, श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती तीर्थक्षेत्र वडगाव काशिंबे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे या परिसरामध्ये असणाऱ्या या गणपती तीर्थक्षेत्राविषयीचा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.